भाजीचा प्रकार पहिला तर 10 मिनिटात तयार होणाऱ्या अशा या भाजीसाठी 1 वाटी उभा चिरून कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे. लहान वाटी आहे त्या वाटीने 1 वाटी खोबऱ्याचा खीस घालते. 1 चमच धने घालायचे आहे आणि अर्धा चमच जिरे. आता ही जी भाजी आहे मस्त अशी रेस्टॉरंट सारखी चवीला लागावी आणि ग्रेव्ही सुद्धा मस्त घट्टसर व्हावी त्यासाठी या ठिकाणी मी 5 ते 6 काजू घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर देठासकटच घाला, स्वच्छ धुवून मगच घाला. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून अशा प्रकारे हे वाटण केलेलं आहे. आता या वाटणामध्येच आपल्याला मिरची पावडरही घालायची आहे. ही मिरची पावडर 2 चमचे आहे. मीडियम चवीची आहे, जास्त तिखटही नाही आणि भाजीला रंगही छान येतो. आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे तुम्ही. असं हे वाटण झालेलं आहे. आता गॅसवरती कुकर ठेवलं. कुकरमध्ये भाजी बनवायची आहे म्हणून कुकरमध्ये तेल घालते. 1 मोठ्या साईजचा चमच इतपत तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकतात. तेल टाकल्यानंतर गॅस चालू करते आणि तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 2 तमालपत्र टाकते आणि हे जे वाटण केलेलं आहे आपण हे वाटण घालायचं आहे. तर पूर्णपणे गरम मसाला फ्री अशी ही भाजी करणार आहोत. म्हणजेच गरम मसाला न वापरता मी ही भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. सगळा मसाला तेलामध्ये टाकला आणि मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आता कमी गॅसवरती हा जो मसाला आहे ना मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला सुद्धा मसाला चिटकलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी सुद्धा या कुकरमध्ये घातलं ना मसाल्याचं भांडं जे आहे मिक्सरचं भांडं ते पूर्णपणे क्लीन होतं. म्हणजे कुठेही वाया जात नाही. अगदी थोडंसंच पाणी घालून परतून घ्यायचं आहे. परतत असताना गॅस आपल्याला मोठा करायचा नाही तर अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. लाल मसाली भाजीमध्ये हळद आपल्याला जास्त वापरायची नाही तर फक्त अगदी चिमूटभरच हळदीचा वापर करायचा आहे. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला कुठे करपणार नाही याची आपल्याला लक्ष राहू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे, पण अजून सुद्धा मसाला थोडासा कच्चा आहे. आता त्यामध्ये मी मठ घेतलेले आहे. मठ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले आधी आणि त्यानंतर घेतलेले मठ 1 मोठी वाटी मठ आहे ते कुकरमध्ये घातले आणि मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस आता सुद्धा कमीच आहे बरं का. आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही. कमी गॅसवरतीच ही जी भाजी आहे ना छान होते. भाजी शिजते व्यवस्थित आणि गॅसची सुद्धा बचत होते. म्हणून गॅस आपल्याला मोठा करायचा नाही. कमी ते मीडियम फ्लेमवरतीच हा मसाला सगळं आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये हे जे मठ आहे ना पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेले आहे. 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मोठ्या साईजच्या शिमला मिरच्या असतात. तुम्ही 1ही घालू शकतात किंवा लहान साईजच्या असतील तर 2 घाला. मी 1 शिमला मिरची या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती शिमला मिरची टाकून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. पूर्णपणे असा हा मसाला झालेला आहे. तर आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारण अर्धा कप इतपतच. म्हणजे मसाला हा कुठेही जळणार नाही आणि मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. कारण मटकी ही शिजेल आणि शिजत असताना मीठ घातलं ना चवीला छान लागते. शिमला मिरची किंवा मटकी या भाज्यांमध्ये मीठ जाते ना म्हणून भाजी ही शिजण्याच्या आधीच त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते पुन्हा. मसालेही भाजले जात आहे आणि यासोबतच मटकी सुद्धा शिजली जात आहे. मग आता कुकरचं झाकण लावायचं आहे. तर आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटं फक्त कुकर हे असंच राहू द्यायचं आहे. गॅस अगदी कमी आहे. शिटी वगैरे काही काढायची गरज नाही. फक्त अशी वाफ भरली गेली त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता वाफ पूर्णपणे निघालेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकतात 3 मिनिटांमध्येच मस्त भाजीला तरी सुटलेली आहे आणि रंगही किती मस्त आलेला आहे. सोबतच ही जी मटकी आपण घातलेली होती शिमला मिरची ही अशी छान शिजली आहे. शिटी काढली असती तर जास्तच ती शिजली असती म्हणून शिटी काढायची नाही. फक्त थोडी वाफ त्यामध्ये भरू द्यायची आहे. मग गॅस बंद करून वाफ ही निघू दिलेली आहे. आता मठ सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते. असा मस्त शिजलेला आहे. जास्तही नाही आणि जास्त कडकही नाही. त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना मात्र उकळत्या गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे.
साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं. पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका, थोडीशी घट्टसर छान लागते. अशी 2 मिनिटं ही भाजी शिजू दिली तर तुम्ही पाहू शकतात मस्त तरी आलेली आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अगदी झटपट ही मटकी आणि शिमला मिरचीची मिक्स भाजी तयार झालेली आहे. भाजी बनवायला किती सोपी आहे ना आणि दिसायला मस्त दिसत आहे, तितकीच चवीला सुद्धा मस्त अशी ही भाजी लागत असते. तुम्ही नक्कीच करून पहा. आता भाजीचा दुसरा प्रकार पाहू. तर या ठिकाणी मी तुम्हाला 5 ते 6 लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये पावभाजी दाखवत आहे. त्यानुसार आपल्याला भाज्या घ्यायच्या आहे. तर 2 मोठ्या साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे. मीडियम साईजचे असतील तर 3 घ्या आणि 1 शिमला मिरची चिरून घेतलेली आहे. त्यानंतर 2 मोठ्या साईजचे बटाटे सुद्धा सालं काढून चिरून घेतलेले आहे. मीडियम साईजचा एक बीट होता, बीट अर्धा घेतलेला आहे. बीट सुद्धा आपल्याला आधी सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काप करायची आहे बारीक. 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, फ्लावरचे तुकडे करून. तर सगळ्या भाज्या आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि मगच चिरून घ्यायचे आहे. त्यासोबतच 1 वाटी वटाणे घेतलेले आहे. तर हे ताजे फ्रेश वटाणे आहे. सध्या मार्केटमध्ये वटाण्याच्या शेंगा हे येतात म्हणून तो ताजा वटाणा घेतलेला आहे. नसेल तुमच्याकडे शेंगा येत अजून तर तुम्ही फ्रोझन वटाणा सुद्धा घेऊ शकता. आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये फक्त अर्धी पळी आपल्याला तेल घालायचं आहे. जास्तही तेल घालायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त अर्धी पळी तेल टाकलं. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी टमाटर चिरून घेतलेला आहे बारीक, तो टाकायचा आहे. टमाटरला मुळात थोडासा आंबटसरपणा असतो. असं तेलामध्ये सुरुवातीला टाकला ना चव छान लागते भाजीमध्ये, आंबटसर येत नाही. अशाच प्रकारे सगळ्या भाज्या या कुकरमध्ये आपल्याला टाकायच्या आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी साधारण 1 चमच मी मीठ टाकलं आणि मिठासोबतच आपल्याला 1 चमचा पावभाजी मसाला वापरायचा आहे. तर या ठिकाणी मी एव्हरेजचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. असं मीठ आणि मसाला टाकून तेलामध्ये ह्या भाज्या जर का आपण परतून घेतल्या आणि मग शिजवल्या तर भाजीची चव अप्रतिम लागते. तुम्ही जर का अशा पद्धतीची भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा. तुमच्या घरातली सगळ्यांनाच ही भाजी आवडेल. आता साधारण मिनिटभरासाठी ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहे. त्यानंतर वटाणे सुद्धा टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण जर का ह्या भाज्या परतून घेतल्या तर भाज्या तर पटकन शिजतातच, शिवाय चवीला सुद्धा पावभाजी मस्त अशी लागते. आता भाज्या परतून झालेल्या आहे. ह्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहे म्हणून पाणी घालायचं आहे. तर एवढ्या भाज्यासाठी 1 ग्लास पाणी मी हे गरम करून घेतलेलं आहे. असं उकळतं गरम पाणीच घाला भाज्यांमध्ये, म्हणजे आणखीनच भाजीची आपली चव छान येते. मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता इतपतच पाणी टाकायचं आहे, भाज्या बुडतील इतपत. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे. पहिली शिटी ही मीडियम गॅसवरती काढायची आहे आणि नंतरच्या 2 शिट्या अगदी गॅसची फ्लेम कमी केली आणि कमी फ्लेमवरती 2 शिट्या काढल्या. अशा प्रकारे 3 शिट्या काढून पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवलेला आहे. आता भाज्या पाहू. भाज्या मस्त अशा या शिजलेल्या आहे. त्यानंतर मॅचरने ह्या भाज्या आपल्याला पूर्ण मॅच करून घ्यायच्या आहे. भाज्या अगदी स्मूथ छान शिजल्या ना पटकन अशा एकजीव होतात. भाज्या अशा स्मूथ ठेचून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मीडियम चमचा इतपत तेल टाकायचं आहे. तेलासोबत थोडं बटर सुद्धा टाकते. पूर्ण तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. गरम होऊ द्यायचं आहे. हलकंसं गरम झालेलं आहे. तर या ठिकाणी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहे. पावभाजीसाठी कांदा थोडासा आपल्याला जास्त वापरायचा आहे. साधारण 1 मोठी वाटी कांदा चिरलेला या तेलामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. 1.5 ते 2 मिनिटापर्यंत कांदा असा मीडियम फ्लेमवरती परतून घेतला. कांदा भाजत असतानाच त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याची अशी बारीक प्युरी करून घेतलेली आहे. ती पेस्ट सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. असं मिनिटभरासाठी आलं लसूण हे परतून घेतलं ना, आले लसूणचा जो कच्चेपणा असतो ना तो निघतो आणि भाजीमध्ये आले लसूणचा वासही येत नाही. कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे, जास्तही जाळायचा नाही. त्यानंतर मिरची पावडर घालायची आहे. तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर वापरते. तर मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे आणि भाजीला रंगही छान येतो, घरीच बनवलेली आहे.
तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही तिखट असेल तर 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घाला आणि 1 चमचा मिरची पावडर टाका, साधी तुमच्याकडे जी असेल ती, म्हणजे भाजीला रंग छान येतो. सोबतच 2 चमच या ठिकाणी पावभाजी मसाला वापरलेला आहे. 1 चमचा भाजी शिजते वेळेस सुद्धा वापरलेला होता. टोटली 3 चमच पावभाजी मसाला वापरलेला आहे. मसाला हा जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे. कमी फ्लेमवरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या मिनिटापर्यंत हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे भाजू द्यायचे आहे. अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढून घेते. मसाले हे परतून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मस्त असा रंगही आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. असं हे परतून घेतलेलं आहे. मसाले मस्त व्यवस्थित असे भाजू द्यायचे आहे आणि त्यानंतरच मग जे आपण भाज्या शिजून घेतलेल्या आहेत ना, त्या भाज्या घालायच्या आहे आणि मिक्स करून घेऊ. भाज्या ह्या शिजत असताना आपण यामध्ये पावभाजी मसाला आणि मीठ घातल्यामुळे भाज्यांना चव छान आलेली आहे आणि रंगही लालसर आलेला आहे. यामुळेच भाजी मस्त अशी आपली होत असते. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी काश्मीरी मिरची पावडर वगैरे न वापरता मस्त असा भाजीला रंग दिसत आहे आणि छान अशी दाटसरही झालेली आहे. भाजी ही थोडी घट्ट आहे म्हणून ही भाजी थोडीशी पातळ करण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना कडकडीत गरम पाणी घालायचं आहे. पुन्हा 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि ते गरम पाणी वापरत आहे. भाज्या शिजते वेळेस 1 ग्लास पाणी घातलेलं होतं आणि आता 1 ग्लास पाणी टाकलं. टोटली ही भाजी बनवण्यासाठी मी 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही अजिबात. आता भाजी अगदी परफेक्ट झालेली आहे. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही. त्यानंतर गॅस अगदी कमी केलेला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालते. त्यासोबतच अगदी हॉटेलसारखी चव येण्यासाठी या ठिकाणी थोडासा बटर पुन्हा घालते मी. अगदी थोडासा किंवा स्किप सुद्धा करू शकतात. फक्त कोथिंबीर घाला, बटर घालायचा नसेल तर, आणि मिक्स करून घ्यायची आहे. आता भाजीमध्ये पाणी घालायचं होतं तेवढं घालून झालेलं आहे. अगदी परफेक्ट अशी ही पावभाजी झालेली आहे. इतपतच थिक ठेवायची आहे पावभाजी. त्यानंतर सगळ्या शेवटी आता भाजीमध्ये मीठ टाकते, साधारण अर्धा चमचा. भाज्या जेव्हा शिजत होत्या त्यावेळेस सुद्धा मिठाचा वापर केलेला होता. नंतर मीठ आपल्याला बेतानेच वापरायचे आहे आपल्या चवीनुसार आणि मिक्स करून घेते. भाजीला रंगही तुम्ही पाहू शकतात किती छान आलेला आहे आणि जशी हॉटेलमध्ये पावभाजी मिळते ना तशाच पद्धतीची ही पावभाजी दिसत आहे. आता पावभाजी खावंसं वाटते त्यासोबत पाव सुद्धा आपल्याला शेकून घ्यायची आहे. गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा किंवा पॅन ठेवून घ्यायचा आहे. पाव चमचा बटर टाकायचा आहे. बटर थोडंसं विरघळलं का त्यामध्ये एव्हरेजचा पावभाजी मसाला जो आहे ना कोरडा, तो मसाला घातलेला आहे. त्यानंतर ही लादी पाव घेतलेली आहे. पावभाजीची जी पाव मिळते ना ती पाव अशी कट करून घ्यायची आहे आणि ती पाव अशा प्रकारे शेकून घ्यायची आहे. पाव शेकत असताना गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे, म्हणजे पाव छान अशी शेकली जाते. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा फ्री असतो ना त्यावेळेस जर का भाजी चिरून ठेवल्या तर ही पावभाजी बनवायला फक्त 20 मिनिटं लागतात. 20 मिनिटांमध्येच तयार होते आणि जास्त काही भांडेही न भरता. अशा प्रकारे मस्त उलटून पलटून ही पाव शेकून घेतलेली आहे. थोडंसं वरतून सुद्धा बटर लावलेलं आहे. पाव मस्त अशी शेकून झालेली आहे. जास्त ही पाव जाडायची सुद्धा नाही, नाहीतर कळवट लागते. कमी ते मीडियम गॅसवरती मस्त पाव शेकलेली आहे. आता आपल्याला प्लेट तयार करायची आहे पावभाजी खाण्याची. पाव ठेवलेली आहे, सोबत कांदा सुद्धा आहे बारीक चिरलेला आणि ही मस्त अशी गरमागरम पावभाजी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खायला तर अतिशय मस्त अशी लागते, कारण सगळ्या अशा फ्रेश भाज्या हिवाळ्यामध्ये ह्या मिळत असतात. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकतात ही पावभाजी. अगदी हॉटेलसारखी मस्त अशी रंगाची आलेली आहे पावभाजी. वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि अगदी थोडंसं यामध्ये बटर घालते. दिसत आहे ना जशी आपण हॉटेलमध्ये जाऊन आपल्या पुढे पावभाजीची प्लेट येते ना तशाच पद्धतीची ही प्लेट आपण घरी बनवलेली आहे. तीही अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने. अशी ही पाव घ्यायची आणि पावभाजी लावायची. आहा, पावभाजी खाण्याचा मज्जाच काहीतरी वेगळा. तर अशी ही साधी सोपी पावभाजी चविष्ट तुम्ही सुद्धा नक्कीच करून तर पहा. तर मंडळी, अगदी झटपट होणाऱ्या आणि चविष्ट अशा भाजीचा तिसरा प्रकार पाहूया. या ठिकाणी मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला. कांदा लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे. सोबतच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं का कांदा व्यवस्थित छान असा भाजला जातो. कांदा भाजून झालेला आहे, तो प्लेटमध्ये काढून घेते. पाव वाटी खोबऱ्याचा खीस टाकते. तोही असा ब्राऊन रंगावरती आला का काढून घ्यायचा आहे. जास्तही काळपट भाजायचं नाही. सोबतच 2 चमचे धणे घेतलेले आहे.
धणेसुद्धा आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहे. आता कांदा, धणे आणि खोबऱ्याचा खीस एवढं आपल्याला भाजून घेतलेलं हे जे साहित्य आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. भाजून घेतलेलं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घालते आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकते. थोडी कोथिंबीर टाकायची आहे. स्वच्छ धुवून अशी देठासोबत टाकली का भाजीला चव छान येते. थोडंसं पाणी टाकायचं आहे. छान असं बारीक हे वाटण केलेलं आहे. आता ही भाजी आपण वांग्याची करत आहोत, तर म्हणून या ठिकाणी मी पाव किलो वांगी घेतली. वांगी अशी लहान आकाराची आहे, ताजी आहे आणि काटेरी आहे. वांगी अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायची आहे. देठाचा भाग काढायचा आहे, काट्यांचा भाग काढायचा आहे. त्यानंतर ह्या वांग्यांच्या 4 फोडी करायच्या आहे. वांगी चिरत असताना आतमध्ये चेकसुद्धा करायची आहे, कारण ही वांगी काही आतमध्ये किडलेली सुद्धा असतात. वांगी ही किडलेली नाही. त्यानंतर पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. गॅसवरती आता कढई ठेवली. कढईमध्ये 1 मीडियम साईजचा चमचा एवढं तेल टाकलेलं आहे. वांग्यांना असं मीठ लावायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. ह्या प्रकारे अशा प्रकारे मीठ लावून वांगी ही तेलामध्ये सोडली का वांगी अगदी पटकन ही शिजली जातात आणि चवीला सुद्धा छान लागतात. सगळ्या वांग्यांना मीठ लावून कढईमध्ये टाकलेले आहे. परतून घ्यायचं आहे. अशी अर्धवट शिजेपर्यंत वांगी ही आपल्याला परतून घ्यायची आहे. वांगी ही मऊ झालेली आहे. थोडी रंग सुद्धा बदललेला आहे. त्यानंतर तेलाच्या आतून ही वांगी काढून घेऊ. ह्या प्रकारे आता त्याच कढईमध्ये तेल शिल्लक आहे. आणखी आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे. दोघं छान तडतडल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. सोबतच त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. तर मी साधारण 2 चमचे मिरची पावडर वापरते आणि पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद, पाव चमचा गरम मसाला एवढे हे सुके साहित्य टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे. हा मसाले केव्हाही भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे. सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे. मसाला मिक्सरच्या भांड्याला चिटकलेला होता म्हणून त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत हा जो मसाला आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे. मस्त असं तेल सुटलेलं आहे. मसाला मस्त भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ही फ्राय करून घेतलेली वांगी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एवढं हे टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे. झाकण ठेवते आणि पुन्हा 2 मिनिटं आपल्याला हे मसाल्यासोबत वांगी छान अशी भाजू द्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात आता मस्त वांगी ही मऊ झालेली आहे आणि भाजीला तरीही छान अशी सुटलेली आहे. तुम्ही पाहू शकतात रंगही मस्त आलेला आहे. परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. पाणी टाकताना भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजीला चवही छान लागते आणि भाजी अगदी पटकन होते. गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. ही भाजी आपल्याला जास्त पातळसरही करायचं नाही म्हणून 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. थोडी घट्टसरच चवीला मस्त अशी लागते. पुन्हा झाकण ठेवते आणि आणखी ही भाजी 1 ते 2 मिनिटापर्यंत शिजून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजी किती जबरदस्त दिसत आहे. छान रंगही आलेला आहे आणि मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे. अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली तर कमी गॅसवरती मस्त अशी तरी येते आणि भाजीला रंगही छान येतो. आता भाजी झालेली आहे. त्यानंतर प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते. भाजी शिजत असताना तुम्ही कोथिंबीरही यामध्ये टाकून घेऊ शकतात, पण काही कारणास्तव मी भाजी शिजत असताना कोथिंबीर यामध्ये वापरत नाही. तुम्ही पाहू शकतात मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही आपली मसाला वांग्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये. वरतून थोडीशी कोथिंबीरची पानं घालते. मस्त अशी ही भरली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. अशाच भाजीचा आपण चौथा प्रकार पाहूया. तर यांना काही भागामध्ये गिलकी म्हटले जातात तर काही भागामध्ये घोसाळे सुद्धा म्हटले जातात. घोसाळ्याची भाजी म्हणून अशी ओळखली जाते गिलकीची भाजी. तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम गिलकी घेतली. गिलकी ताजी आणि फ्रेश आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर अशी स्लाइडमध्ये ही गिलकी चिरून घेते. मोठ्या साईजची असेल तर अशी आतमधून 4 भाग करून मग नंतर बारीक ही गिलकी तुम्ही चिरून घेऊ शकतात. आता गिलकी ही कापून झालेली आहे. या प्रकारे गिलकी कापण्याच्या आधीच आपल्याला धुवायची आहे, नंतर धुवायची नाही. त्यानंतर आपण वांग्याच्या भाजीसाठी जसा मसाला भाजून घेतला ना मैत्रिणींनो, 1 मोठी वाटी कांद्याचे काप, पाव वाटी खोबऱ्याचा खीस, 2 चमचे धणे, त्याप्रमाणेच हा मसाला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून लसूण, कोथिंबीर, आल्याचे काप एवढं सगळं साहित्य टाकून आधीच्या मसाल्याप्रमाणेच ह्या भाजीसाठी सुद्धा मसाला आपल्याला
वाटून घ्यायचं आहे। तर ही भाजी आपण वांग्याच्या भाजीप्रमाणे करत नाही, तर थोडीशी वेगळी अशी करणार आहोत। मसाला वाटून घेतलेला आहे, त्यासोबतच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। एक मोठा चमचा तेल टाकलं, तेल गरम होऊ दिलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि हे तडतडल्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे ना, तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि मसाला परतून घ्यायचा आहे। असं थोडासा हलका परतून घेतला का त्यामध्ये लगेचच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे। तर आपल्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही वापरू शकतात, मी आधी सांगितल्याप्रमाणे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर, चिमूटभर हळद आणि पाव चमचा गरम मसाला वापरते, मिक्स करते। थोडंसं पाणी टाकते म्हणजे मसाले व्यवस्थित असे भाजले जातील तरी सुटेपर्यंत। अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला। या ठिकाणी गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आहे। आता यावरती झाकण ठेवते आणि मस्त 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे जे मसाले आहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात मसाल्याला रंगही छान आलेला आहे आणि तरीसुद्धा मस्त आलेली आहे। त्यानंतर हे गिलक्याचे काप या मसाल्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। सोबतच परतत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे। गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे बरं का। कमी ठेवून पुन्हा 1 ते 2 मिनिटापर्यंत असं झाकण ठेवून राहू दिलं। तुम्ही पाहू शकतात आता मसाले एकदम मस्त असे भाजले गेलेले आहे। त्यासोबतच गिलक्याचे कापसुद्धा मऊ झालेले आहे। काय मस्त रंग आलेला आहे, मस्त छान तरीसुद्धा दिसत आहे मसाल्यांना। परतून घ्यायचं आहे। आता भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे भाजीमध्ये केव्हाही नंतर टाकताना उकळत्या पाण्याचाच वापर करा। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस अगदी 1 मिनिटासाठी मोठा केल्यानंतर कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती भाजी पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आता या भाजीमध्ये मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि भाजी शिजू दिलेली आहे। त्यानंतर मस्त अशी ही आपली गिलक्याची भाजीची रेसिपी दुसरीसुद्धा अगदी झटपट चविष्ट तयार झालेली आहे। भाजीचा प्रकार 5वा। ही भाजी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता बनवणार आहोत। साधारण 3 ते 4 लोकांसाठीच्या ह्या भाज्या आहेत। या ठिकाणी मी 3 बटाटे घेतले, ते पाण्यामध्ये टाकले, अशा हाताने चोळून घेतलेले आहे आणि बटाटे व्यवस्थित अशा आपल्याला धुवून घ्यायचे आहे, कारण बटाट्यांना धूळ वगैरे भरपूर अशी ही लागलेली असते। बटाटे तसेच पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत। तोपर्यंत कढईमध्ये एक मोठ्या साईजचा चमचा तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। थोडंसं परतून घ्यायचं आहे। लगेचच 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे, म्हणजेच एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच त्यामध्ये 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे। या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा घेतला। हे बारीक असं कुटून घेतलं। परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांद्यासोबतच। कांदा असा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे, म्हणजेच 2 पोहे खाण्याचे चमचे या ठिकाणी मी मिरची पावडरचा वापर करते। चिमूटभर हिंग आणि पाव चमचा गरम मसाला। तर गरम मसाला आणि मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिकही करू शकतात। परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच आहे। लगेचच त्यामध्ये 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतले, म्हणजे साधारण 1 वाटी टमाटरचे काप सुद्धा टाकून परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे मसाले आणि टमाटर मऊ होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत हे जे बटाटे आपण पाण्यामध्येच ठेवलेले होते, आता स्वच्छ अशा हाताने चोळून हे बटाटे व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहे। याला अजिबात आता माती वगैरे धूळ चिटकलेली नाही। त्यानंतर हे जे बटाटे आहे आपल्याला चिरून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारच्या मी फोडी करून घेते। 1 बटाट्याचे 2 काप करते, त्यानंतर अर्ध्या फोडीचे 4 काप करते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या ह्या फोडी करून घेऊ शकतात, काही हरकत नाही। तर या ठिकाणी बटाटे आपल्याला सालीसकट वापरायचे आहे, म्हणून ते स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहे। सालीसकट भाजी केली ना अप्रतिम चवीला लागते। आता बटाट्याच्या फोडी ह्या करून झालेल्या आहे। अशा 2ही तुम्ही करून घेऊ शकतात किंवा अशा स्लाइडमध्ये लांबही करून घेऊ शकतात। त्यानंतर बटाट्याच्या फोडी ह्या धुवून घ्यायच्या आहे। आता मसाले पाहू, गॅस अगदी कमी होता बरं का। छान असे लाल हे मसाले भाजले गेलेले आहे। टमाटर सुद्धा मऊ झालेला आहे। त्यानंतरच मग ह्या फोडी आपल्याला बटाट्याच्या कढईमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे। परतत असतानाच
चवीनुसार मीठही टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मसाले किती छान असे लागलेले आहे, मस्त असं कोटिंग झालेलं आहे एक प्रकारे। मीठ हे संपूर्ण फोडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवू आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊ। गॅस अगदी कमी होता, तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे। पुन्हा परतून घेऊ आणि बटाटा सुद्धा दाबून दाखवते। बटाट्याची फोड अशी शिजलेली आहे, लगेचच दाबली का ती तुटत आहे। असे हे बटाट्याच्या फोडी शिजल्यानंतरच, मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे। साधारण 1.5 ग्लास या ठिकाणी मी पाणी टाकते। तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही पाणी टाकून घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला कितपत भाजी पातळ करायची आहे त्यानुसार। पण ही भाजी आहे थोडी घट्टसर छान चवीला लागते। गॅस मोठा केला काही सेकंदसाठी फक्त, त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे। आता भाजी छान अशी घट्टसर होण्यासाठी यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते, म्हणजे शेंगदाणे हलके असे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेतलं। असं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घ्यायचं आहे। गॅस अगदी कमी आहे। पुन्हा तुम्ही पाहू शकतात बटाट्याच्या फोडी छान अशा मऊ झालेल्या आहे। मी तुम्हाला दाबूनही दाखवते। आता ही जी भाजी आहे ना, खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। प्लेटमध्ये काढते, तुम्ही पाहू शकतात मस्त भाजीला तरी आलेली आहे आणि एकदम झटपट तयार होणारी चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे। तर घाई गडबडीच्या वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो, झटपटही होते आणि चवीलाही छान लागते। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते, तर आपल्या या ठिकाणी 3ऱ्या नंबरची भाजी ही तयार झालेली आहे। तर यापैकी तुम्हाला कोणती भाजीची रेसिपी आवडली मला कमेंट्स करून सांगा। आणि आपण भाजीचा प्रकार 6वा, आठवड्याच्या शेवटी घरात काही शिल्लक नसते तर अशा वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो। खूप चविष्ट लागते, पाहुणे मंडळी आले तरी सुद्धा ही भाजी आपण करून घेऊ शकतो। तर ही भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 7 ते 8 कांदे घेतले। कांद्याची साल जी आहे ती काढून घेतली, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण कांद्यांना सुद्धा माती वगैरे लागलेली असते। धुवून कोरडे करून घेतल्यानंतर कांदे आपल्याला अशा प्रकारे लांब स्लाइडमध्ये चिरून घ्यायचे आहे। कांदे चिरून झाल्यानंतर ते एकमेकांना अशा प्रकारे चिटकलेले असतात, तर सगळ्या पाकळ्या ह्या वेगळ्या करायच्या आहे। शक्य तेवढे बारीक कांदे आपल्याला हे चिरायचे आहे, म्हणजे पटकन भाजी शिजत असते। तर ही भाजी चवीला अप्रतिम होत असते, केव्हाही तुम्ही ही भाजी करून घेऊ शकता। तर अशा प्रकारचे मी घेतलेले 1 किलो जे कांदे आहे ते चिरून घेतलेले आहे। तुमच्याकडे कितपत भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकतात। तर आता कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। एक लहान साईजचा चमचा इतपत तेल टाकून तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये हा जो चिरून घेतलेला कांदा आहे ना तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरती कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। परतून घ्यायचा म्हणजे असा थोडासा लालसर गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत कांदा हा परतून घेतलेला आहे। त्यानंतर या कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। परतून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरची 1 शिटी काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती। शिटी कुकरची ही निघालेली आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे। वाफ निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते। कांदा हा शिजलेला आहे, कांद्याचे काप। त्यानंतर कढईमध्ये 1 मोठा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे एवढं। गॅस चालू करते आणि तेल तापल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे। सोबतच 1 चमचा म्हणजे 7 ते 8 कुटून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्यांची पेस्ट टाकायची आहे। ती परतून घेतल्यानंतर या ठिकाणी जो शिजलेला कांदा आहे ना तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे। फक्त 1च चमचा या ठिकाणी मी कांद्याचे काप हे टाकलेले आहे आणि त्यानंतर सुके मसाले टाकायचे आहे, जसं की चवीनुसार 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचे धने पावडर, पाव चमचा खसखस, चिमूटभर हळद, चिमूटभर गरम मसाला। कांदा यासाठी टाकायचा का सुके मसाले हे जळू नये म्हणून। सगळे हे मसाले परतून घ्यायचे आहे आणि असं छान तेल सुटलं का त्यानंतर हा जो बाकीचा राहिलेला शिजलेला कांदा आहे ना तोही आपल्याला टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात किती सोपी ही भाजी आहे, त्यासोबतच चविष्ट सुद्धा आहे। तर सगळं यामध्ये थोडं पाणी होतं, त्या पाण्यासहितच हा कांदा टाकलेला आहे।
आता या भाजीला थोडासा आंबट गोड तिखटपणा येण्यासाठी यामध्ये थोडीशी चिंच टाकते आणि थोडासा गोड टाकते। तर जशी खानदेश भागामध्ये लग्न पंक्तीमध्ये ही कांद्याची भाजी बनवली जाते त्यानुसारच ही भाजी त्या चवीची लागत असते। नंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण सुरुवातीला सुद्धा मीठ टाकलेलं आहे, हे आपल्या लक्षात असू द्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता मस्त घट्टसर भाजी झालेली आहे आणि रंगही मस्त आलेला आहे। अगदी पंक्तीतल्या भाजीप्रमाणेच ही भाजी झालेली आहे। तर ही भाजी भाकरी चपाती सोबतही तुम्ही खाऊ शकतात, वरणपोळी सोबत किंवा वरणभट्टी सोबत तर चवीला अप्रतिम ही भाजी लागत असते। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला